यंदा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून साजरा होत आहे। या निमित्ताने जिल्हा आणि शासन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कोल्हापूरची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवले जात आहे। मंगळवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोल्हापुरी संस्कृतीचा संदेश प्रभावीपणे दिला। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जलसिंचन विभाग, कृषी, सहकार, क्रीडा विभागीय आणि तालुका कार्यालयांमध्ये सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे। येथील धार्मिक स्थळे, मंदिरे, तलाव आणि हस्तकला यामुळे कोल्हापूर जगभरात ओळखलं जातं। यापैकी कोल्हापूर चप्पल ही पारंपरिक हस्तकला अनेक शतकापासून प्रसिद्ध आहे। अलीकडेच मिळालेल्या GI टॅगमुळे या चप्पलचे संरक्षण आणि प्रचार वाढला आहे। ही चप्पल केवळ आरामदायक आणि टिकाऊ नसून स्थानिक शिल्पकारांच्या कलेचे प्रतीक आहे। पर्यटक कोल्हापूरला भेट देताना ही चप्पल खरेदी करून स्मृती म्हणून घेऊन जातात, ज्यामुळे ती पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे। लिडकॉम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरी चप्पल स्टॉलची उभारणी करण्यात आली होती। यातून चप्पलबाबत माहिती देण्यात आली। शाही दसरा महोत्सवात कोल्हापुरी चप्पलला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त चप्पल घालण्यास प्राधान्य देण्यात आलं। तसेच दसरा चौक येथील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विविध माध्यमांद्वारे चप्पलचा प्रचार केला जात आहे। पर्यटन वाढीसाठी जनजागृती मोहीम राबवली जात असून यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे। स्थानिक शिल्पकार, प्रशासन आणि खासगी संस्था यांच्या सहकार्याने कोल्हापुरी चप्पलचा सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केलं जात आहे। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।